मित्रांनो, जय शिवराय. सध्या आपण आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आणि बऱ्याच लोकांच्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया होत्या, कमेंट होत्या की हिंगोलीचा सर्जा ज्याने फॉर्च्युनरचं मैदान गाजवलं आणि हिंदकेसरी लखनसोबत त्याच्या गळ्यात पळून एक इतिहास रचला. ज्या फॉर्च्युनरच्या मैदानासाठी झटापट होती बऱ्याच गाडा मालकांची, त्याच फॉर्च्युनरच्या मानकरी सर्जाची आपण मुलाखत घ्यायला आलो. मालक आहे आपल्यासोबत, प्रथम आपल्या चॅनलवरती आहे आणि पहिलाच व्हिडिओ आहे. प्रथमतः तुमचं अभिनंदन असेल. धन्यवाद. दिवस भरपूर झाले पण हा एक इतिहास रचला गेला आणि अजरामर आहे, याला न पुसता येणार इतिहास म्हणावा लागेल. आणि जे साध्य करण्यासाठी गाडा मालक 10-10 वर्ष खर्च करतो, ते कमी वयात कुठंतरी यश मिळवलं असं म्हणता येईल. तुमचा एकदा परिचय द्या. माझं नाव करण यशवंत कराळे, मी दांडेगाव हिंगोली जिल्हा इथून राहतो. सर्जा बैल. बऱ्याच लोकांचे कमेंट होत्या की बा सर्जाची मुलाखत का घेत नाही तुम्ही, लखनचीच मुलाखत घेता. आता मला तो प्रवास दूर होता, बैल तुमच्या घरी नव्हता, बैल पण इकडं पुण्यामध्ये ओळखीमध्ये बैल पुण्यात होता, तर ह्या गोष्टी असल्यामुळे त्याची मुलाखत आतापर्यंत झाली नाही. काय नेमकं या यशामागचं कारण काय इतक्या लवकर? यशामागचं कारण म्हणजे आता कसा विषय आहे, पहिले तर वस्तूच भारी. हे जुने मालक आहेत सागर भाऊ नाशिकचे, यांच्याकडून वस्तू घेतली होती आपण. कारण तेव्हा पण टॉपमध्येच पळायचा, नाशिकमध्ये घोडाबाजात पळायचा, तिकडे पण टॉपमध्येच पळायचा. मग यांच्यापासून आपण घेतली आणि मग इथं शंकरपडात काही 1 वर्ष पळाला. खरेदी कधी केला होता? 1 वर्ष झाले. 1 वर्ष. आणि किती आदत होता? तेव्हा आदत होता. आदत असताना खरेदी केला. खरेदी कितीची? खरेदी तेव्हा 3.5 लाख रुपयाला घेतली. 3.5 लाख रुपयात खरेदी केली. तेव्हा पण त्याच्या अगोदर कुठले बैल होते? त्या अगोदर होते 2-3 बैल. गरुडा नावाचा होता, तो पण चांगला 4-5 नंबरमध्ये पळ दिला. पण बैलगाडी क्षेत्राला कसं असतं, 4-5 नंबरमध्ये सारा काही दिवस होतो. नंतर कसं वाटतं पहिल्या नंबरमध्ये आपण खेळलो पाहिजे. त्यानंतर बैल शोधला 2-4 महिने. नंतर सागर भाऊची आपली ओळख झाली, त्यांनी मग आपले घरचे संमत आहेत, त्यांनी आपल्याला सर्जा दिला आपला. त्यांचा पण खूप जीव आहे त्याच्यावर. त्यामुळे आज बघायला आली 250 किलोमीटरहून लांबून त्यांनी दिला. नंतर तो टॉपमध्येच पाहिला 1 नंबरमध्ये. तुम्ही काय करता? शिक्षण? माझं शेती व्यवसाय, पण शिक्षण पण झालं माझं. BSc ॲग्री झालं आहे. बरं. ह्या क्षेत्राला निवडण्याचं कारण? या क्षेत्राला निवडण्याचं कारण म्हणजे माझा एक जुना नाद आहे पिढीचा, म्हणजे आजोबापासून वडिलोपार्जित. एक कुठली तरी आवड असणं गरजेची आहे आणि ती आवड घरातूनच म्हटल्याच्यानंतर साहजिक आहे सर्जा त्याच्यामुळेच घडला म्हणावं लागेल. ह्या घोडाबायलात पळत असताना तुम्ही खरेदी केल्यानंतर त्याला सेकंदात काढला की 3 फेऱ्यात काढला? नाही, पहिल्या 1 वर्ष तो सारखा सेकंदमध्येच पळाला. नंतर आम्ही 3 फेऱ्यात घालू. सेकंदाला जेव्हा पळायचं तेव्हा लखनच्या काळात किती वेळेस पळाला? नाही, लखनच्या काळात 1 पण नाही वेळेस, कारण ते योगच नाही, कारण तो जनरलमध्ये पळायचा. आपण तेव्हा कगडात पळायचो. कगडाचं अलग असतं, सेंट्रलचं अलग असतं. काय फरक असतो? म्हणजे एक नवीन वासर असतात ना, आदत दुसरे वासर कगडामध्ये, आणि जनरल ओपनला मोठे बैल असतात. मग कुठल्याच मैदानात ना फेरा ना पायरा, आणि तरी अचानक इतक्या मोठ्या मैदानात म्हणजे काय तो योग कसा जुळवणार नेमका? योग म्हणजे आपले कैलास भाऊ हिवाळे, लाडक्या बैलाचे मालक. बरोबर. त्यांनी आपला चांगले संबंध आहेत. त्यांनी आपला बैल बघितला होता, त्यांनी आपलं नियोजन केलं होतं. तो पण तरी पण एक रिस्क म्हणावं लागेल लखनच्या मालकासाठी, पण तुमच्यासाठी तर तो योग होता. आपला शंकरपटात त्यांना पण माहिती आहे, शंकरपटामध्ये 1 नंबरमध्ये बैल पळतो ना. आणि त्या अगोदर आम्ही तिकडे 3 फेऱ्यात पण काही मैदान केले होते. तिथं 2 वेळेस आम्ही 1 नंबर केला होता, बाप्पू आंबेकर यांच्या कोट्याचं. आणि त्यांचं पण योगदान खूप आहे बाप्पू आंबेकरचं. किती दिवसापासून आहे त्यांच्याकडे बाप्पू आंबेकर? आता एक 4-5 महिने झाले बघा. त्यांच्या आमचे चांगले संबंध आहेत. बैल कंटिन्यू तिकडे असतो? बैल कंटिन्यू तिकडे असतो. त्याचं जी ठेवण आहे, खानपिन असेल, या गोष्टी सर्व तेच करतात? सर्व तेच. काय नेमकं कसं घडवण्यामागं? कारण की कमी वयामध्ये बैल जेव्हा घडवतो आपण किंवा घडला जातो तर मुळात तर बैलात धमक पाहिजे, बैल पळतोय, पण तरी पण तुम्ही काय नियोजन करता? बैल म्हणजे नियोजन कसं असतं, बैलाला बैल योग्य लावणं. त्या बैलाला कुठला बैल चालतो, आपण कुठला पण बैल घालून चालत नाही ना, त्या मापाचा त्या लेवलचाच बैल पाहिजे. आणि त्यांचं खुराक वगैरे डेली काय चालू आहे त्याला थोडक्यात? मग आता त्याला दूध वगैरे असतं, दूध डाळ 2-3 प्रकारचे. दुधाने आता बऱ्याचशा विदर्भातले असेल किंवा मराठवाड्यातले बैल असतील, त्यांना मोठ्या प्रमाणात दूध आहे बैलांना, तर दुधाने वाटतो फरक पडतो बैलाला? दुधाने फरक पडतो, कारण ताकद येते बैलामध्ये. पण रोज पळणं पण सोपं नाही, बैलाला ताकद लागते. दुधानं फरक पडतो. त्याची खांद कुठली बरं? दोन्ही खांदे पळतो. दोन्ही खांदे. पण सरासरी आम्ही जास्त उजव्याच दोरा आणतो.
कधी पब्लिक न असेल तरच डाव्या खाली आणतो. कुठले कुठले प्रमुख पैरे झाले त्या लखन सोबत तर झाला तो तर एक जगजाहीर झाला. लखन झाला, वडकीमध्ये एक मैब्या लेटरीकरांचा, तिथं पण चांगला आम्ही 4 नंबर केला. आज गोडकरांचा सर्जा आहे आणि आणखीन मोठ्या पैरात दिसेल लवकरच. लखनच्या अगोदर लखनच्या अगोदर तिकडं नाही पळाला, बापूचा पिस्टन पळायचा, बापू आंबेकरांचा छोटा पिस्टन होता, त्याबरोबर आम्ही 1 नंबर केले 3. त्याच्यात नंबर केलेला. ती गाडी म्हणजे एक कुठेतरी अनुभवी बैल होता, पिस्टन होता आणि त्याच्यामुळं या बाकीच्या बैलांसोबत पळायला त्याला कुठेतरी हे नाही वाटलं. आणि लखनमध्ये ज्यावेळेस नियोजन झालं आणि तो एक इतिहास रचला गेला, पण त्याच्यानंतर पैरे भेटायला काही अडचण नाही. त्यानंतर पैरे भेटला काही अडचण नाही. त्या अगोदर की सांगतो, आम्ही फॉर्च्युनरच्या मैदानाच्या आधी आम्ही बापू आंबेकरकडे होतो. बापूंनी खूप जणांना कॉल केले. बरं. अक्षरशः आम्ही सर्व बक्षीस द्यायला तयार झालतो, पैसे द्यायला तयार झालतो, कोणी बैल द्यायला नाही नंतर. पण आता एक अशी वेळ आहे, समजा स्वतः समोरून कॉल येत होता. घरी काय परिस्थिती, घरी कोण कोण असतं? घरी एक वडील आणि चुलते येतं, 2 जण. जॉईंट फॅमिली आमची, एक 15 जणांची कुटुंब आहे. शेती व्यवसाय. कुटुंब आहे. हां. आणि शेती किती? शेतीच व्यवसाय एक 25 एकर शेती आहे आम्हाला. पाणी वगैरे आहे? पाणी वगैरे बागायत क्षेत्र आहे. बागायत क्षेत्र. आणि मग ह्या खेळासाठी वेळ कसा काढायचा नेमका? कारण की आता बैल तर असतो बापूसाहेबांकडे, हां हां. मग तुम्ही कसं वेळ काढता? नाही, वेळ म्हणजे कसं, तर माझं शिक्षण झालं आहे, त्यामुळे शेतीमध्ये आपल्याला चुलते आहेत, सायनात कराळे ते आणि वडील समजा तिकडे शेती बघतात, त्यामुळे मला लोड जात नाही तेवढं. त्यामुळे बैलाच्या मागे मीच असतो, बैल सगळं मेंटेन मीच करतो. आता हा ज्यावेळेस प्रसंग झाला, तुम्हाला आयडिया होती का ज्यावेळेस लखनमध्ये पायरा झाला तुमचा, तुम्हाला अंदाज होता की लखनमध्ये गाडी? कारण की तो एक असा दिवस होता की त्या दिवशी लखनवर फोकस नव्हता कोणाचा, पण लखनने तो कारनामा केला सर्जाला घेऊन. तर नाही, तुमच्या पुढे आपल्याला विश्वास होता आपल्या बैलावर, कारण बैल आपला पळतोच. 3 फेऱ्यात, दुसऱ्या आणि तिसऱ्या फेऱ्याला बैल आपला जास्त पण उजेडात नव्हता, त्याच्यामुळे कोणाच्याच डोक्यात आला नाही. उजेडात नव्हता, पण एक आपल्या सेकंदामध्ये होता. 3 फेऱ्यात तेवढं उजेडात नव्हतं बघा. पण लखन ज्यावेळेस गट निघला, सेमी निघला, घरून काय प्रतिसाद होता, कसा रिस्पॉन्स होता? तेव्हा एक देवाचा पण आशीर्वाद होता, कारण आमची गट, सेमी आणि फायनल 4 नंबर तासामध्येच निघाली, 4 आणि 5. त्यांना पण आतूनच गाडी लागली. आतूनच गाडी लागली. ते एक समजा काहीतरी होतं नशिबामध्ये, जे असतं ना नशिबात जे असतं ते 100% होतं, मिळतच ते. आणि तेच सांगितलं, कमी वयामध्ये ज्या लोकांना आतापर्यंत झगडावं लागतं, 10-10, 20-20 वर्ष गेले, आणि तुम्हाला ते अल्पावधीत म्हणजे 1-2 वर्षात तुम्ही ते साध्य केलं कुठंतरी. आणि इतकं मोठं मैदान, आता वडकीचं पण मैदानात तुम्ही 4 नंबरला राहिले आणि तिथं पण हिंदकेसरीचा मानकरी ठरला, हिंदकेसरी गुलालाचा मानकरी ठरला. तर ह्या गोष्टी गरजेचं आहे, याच्यासाठी नियोजन गरजेचं आहे. जसं तुम्ही सांगितलं, फायनल झालं. फायनल त्यावेळेस तुमच्या कुटुंबातला कोण सोबत होता? फायनलच्या वेळी मी आणि माझा मोठा भाऊ होतो. खूप आनंदाचा क्षण होता. घरून कशी प्रतिक्रिया होती? प्रतिक्रिया खूप होती, कारण तेवढं मोठं मैदान कोणी विचार पण करत नाही ना. समजा आपण पण विचार केला नव्हता, पण लखन सोबत होता त्यामुळं थोडं वाटलं होतं, कारण 1 नंबर होऊ शकतो, कारण त्या रेंजचा बैल आहे ना लखन. सध्या 1 नंबर मीच पळतो. आणि मग 1 नंबर झाला तेव्हा फायनल समजा 12:30 वाजले, 12-12:30 रात्री 12 वाजले. खूप जल्लोष होता गावामध्ये, फटाके वगैरे 12:30-1 वाजता वाजवले गावात. मित्रमंडळी वगैरे सगळ्यांचं सहकार्य होतं अगोदरपासून. आणि सर्वात जास्त मोठा म्हणलं तर वाटा म्हणलं तर एक बापू आंबेकर यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं, कारण त्यांचं खूप प्रतिसाद आहे आम्हाला. कारण आपल्याला बैल तिकडे पुण्यामध्ये गेलं की आपल्याला काहीच नाही, त्यांचं आपली घरचे म्हणजे त्यांचं एक समजा कुटुंबातला व्यक्ती असं. नेहमी आता ते चर्चेत आहे आणि त्यांचा बैल पळतो अगोदरपासून, त्याच्यामुळे चर्चेत आहे. आणि सर्जाने जो कारनामा केला त्याच्यानंतर अजून चर्चा तुमच्यात, त्यांची चर्चा वाढली आणि एकमेकाला सपोर्ट. आता इतक्या दुरून तुम्ही जाता, किती अंतर पडतो तुमचा? 450 ते 500 किलोमीटर. 450-500 किलोमीटर अंतरावरती ज्यावेळेस त्यांच्या संपर्कात जाणं, तर ते एक रिलेशन टिकून राहणं गरजेचं आहे. आणि त्यांची दावा नाशिक ती यशस्वी दावाने त्या ठिकाणी कुठेतरी बैल घडवला जाता. आणि आज जो विश्वास तुम्ही त्यांच्यावरती ठेवला तर ते गरजेचं आहे, म्हणून आज कुठेतरी सर्जा टिकून आहे असं म्हणतायत. अजून काय वेगळं पण आहे बरं सर्जामध्ये? सर्जामध्ये वेगळं पण म्हणलं गेलं तर आता बघा, तो एक ते आतापर्यंत आम्हाला असं बघा कुठल्या बैलात टाका कमी नाही दिसणार असं विषय. तुमच्याकडे अगोदर 2-3 बैल घडले, अगोदर त्या बैलापेक्षा काहीतरी काय वेगळं पण आहे बाकीच्या वेगळं पण सांगायला गेलं तर असं म्हणजे कसं, त्याला मैदान समजा नेलं, दुसऱ्या बैलात कसं असतो एकदम निवांत असतो, बैल आराम करतो एकदम, त्या राग नाहीत, एकदम लोड घेत नाही बैल. जेव्हा पळायचा तेव्हाच तो गरम होतो, नाही ते निवांत ॲग्रेसिव्ह होतो, नाही तरी बसून असतो. आता पण बघा ना एकदम शांत, शांतीत क्रांती होऊन टाकतो, एकदम सोबत शांती.
चांगली गोष्ट आहे. आणि महत्त्वाचं हे सांगा की ज्या ज्या वेळेस तुम्ही मैदानात काढता त्याला त्यावेळेस काय काय नियोजन असतं? आता सेकंदाला तुम्ही पळवता की डायरेक्ट म्हणजे 3 फेऱ्यातच नियोजन करता? नाही आता सध्या तर 1 महिना झाला इकडे 3 फेऱ्यातच बैल पळतो. पण आता काय आणखीन 1 महिना पळत इकडे 3 फेऱ्यात, नंतर डबल सेकंदामध्ये पळत बैल. डबल सेकंदात पळत. 2-3 महिने डबल पळत, नंतर मग ती डबल तिकडे 3 फेऱ्यात झाली. तुम्ही इकडचा सत्कार झाल्यानंतर तिकडं सत्कार सोहळा केला, गावात मिरवणूक वगैरे काढली होती. मग ते हिंगोलीमध्ये चर्चा झाली का? हा ना, म्हणजे इकडं तर चर्चा होती महाराष्ट्रात, पण आमदार साहेब, हिंगोलीमध्ये खासदार साहेब सर्वांचे कॉल वगैरे खूप चर्चा झाली. ते एक वक्तव्य तुमचं गाजलं होतं की फॉर्च्युनर फक्त आमच्या आमदार साहेबांकडे आहे आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या बैलांनी मिळवून दिली सार्जाने. त्या वक्तव्यावरून काही झालं का नंतर? ते कसे आमचे मित्र होते, इथं सेनगाव तालुक्यातले होते. बरं. त्यांनी जोशाच्या भरात बोलून टाकलं. तसे आता खूप आहेत ना आमच्या इथं आमदार 4-5 आहेत समजा आमदार त्याच्याकडे आहेत, पण ते एक वक्तव्य समजा बोलून गेले. खूप आनंद असतो. काय आता अपेक्षा तर पूर्ण झाल्या म्हणावं लागेल. अपेक्षा पूर्ण. हिंद केसरीचा गुलाल मिळाला, फॉर्च्युनरचे मानकरी झाले. आता अपेक्षा काय? आता अपेक्षा म्हणलं एक ओरिजिनल हिंदकेसरी, 1 नंबरचा मान मिळून 1 नंबरचा मान मिळवायचा. हिंदकेसरी. त्याला रक्कम लागली का हो? रक्कम मागितलं त्याला, 52 लाख रुपये मागितला. बरं. मग नाही दिला. त्या विषय नाही डोक्यात द्यायचा. डोक्यात नाही. हालाकीची परिस्थिती असताना हा निर्णय न घेणं. नाही, कारण त्यानं खूप नाव केलं ना. आपण समजा आपण 50 लाख घेईल, 50 लाख घेऊन पण एवढं नाव होऊ शकत नाही ना आपलं. नाव नाही होणार, महत्वाचं. आता अपेक्षा काय? कुठल्या बैलाच्या गळ्यात पळायला पाहिजे सारच्याने? काय वाटतं? अपेक्षा तर मग सगळ्या बैलाच पळणार आहेत. एक आता मथुर आहे, राहुल पाटलांचा, बकासूर आहे, यांच्यासोबत पण लवकरच पळणार आहे भाई. बरं. बोलणं झालं आमचं. बकासूरचं वक्तव्य तुमचं ते आहेच ट्रेंडिंगमध्ये अजून पण, की बकासूरमध्ये, आणि मामाने पण ते सांगितलं की बकासूरमध्ये पायरा करायचा तर त्यांनी मला कधीही सांगा, ती गाडी कधी पण नियोजन लागेल. आता मथुरचं एक तुम्ही स्वप्न सांगितलं की मथुरच्या गाड्यात बैल पळायला पाहिजे. मथुरसोबत पण लवकरच बैल आपण दादाला बोलणार आहोत लवकर, राहुल भाईंना. बरं. त्यांच्यासोबत पण पळणार आहे पण लवकरच. नक्कीच एक दिलदार माणूस म्हणावा लागेल. आणि पायऱ्यासाठी आजपर्यंत तरी कुठल्या बैल मालकाला, गाडा मालकाला आजपर्यंत अडचणी दिल्या नाही. ज्या वेळेस बैल बाहेर काढला त्यावेळेस सर्वसामान्य बैलांच्या काळात पळून कुठेतरी बैल उजेडत आणायचं काम राहुल दादांनी केलं. आणि नक्कीच अपेक्षा राहतील, तुमची जी अपेक्षा आहे 1 नंबरचा मानकरी हिंद केसरीचा झाला पाहिजे, ही अपेक्षा घेऊन तुम्ही तुमची चाल राहणार आहे आणि ते साध्यही करा. शुभेच्छा राहतील. आणि आज ज्या पद्धतीने आज आपण सध्या आहे जांभळीच्या मैदानात आणि घोटचा सर्जा आणि सर्जा पळाला, सर्जाची गाडी पळाली, त्या गाडीविषयी काय सांगाल थोडक्यात? त्या गाडीविषयी म्हणजे सांगायचं गेलं तर घोटच्या सर्जाला आता सध्या महाराष्ट्रात तोड नाही. 1 नंबर स्पीड आहे आपल्या वासरानं, त्या वासराला चांगला गती लागला होता. 1 नंबर स्पीड लागला वासराला बघा दोन्ही गाडी. पायरा कोणी जुळवला? पैरा बाप्पू आंबेकर. बरं. त्यांच्या नियोजनामुळे पहिला नाना प्रधान त्यांनी लगेच होकार दिला. नाना बाप्पू त्यांचं आधीच बोलणं झालं होतं, नाना प्रधान यांचं, त्यांनी पैरा जोडला दोघांनी. आजपर्यंत गटामध्ये सगळ्यात जास्त गती लागलेली गाडी तीच म्हणावं लागेल. हो असं म्हणलं तरी चालतं. शुभेच्छा असेल आणि लवकरच भेटू गोठ्यावरती हिंगोलीला. धन्यवाद. धन्यवाद.